कसा आपल्याला पेटवायचा, पण कुठे पेटवायचा? इथं नाही पेटवायचा, बॉयलर मध्ये पेटवायचं. काम कुठं असतं? बॉयलर. बॉयलर मध्ये मी काय केलं बाबा, मी कोळसा पेटवलं. बघा बॉयलर मध्ये काय केलं? कोळसा पेटवलं. कळते पहिल्यांदा काय चाललंय? कळते? कोळसा आपण कुठं पेटवला? बॉयलर मध्ये. मला सांग, आग लागली की दूर निघणारच. आणि दूर कशातनं बाहेर सोडायचा? मग टॅक मधलं. कशातनं? आपण चिमणी म्हणू शकतोय. आता मला सांगा, इथं आग लागली, काय म्हणतो? इथं आपण जाळ केलाय. जाळ केलाय म्हणल्यानंतर ह्यातनं पाईप आहे ना, पंप दिसते. पंप म्हणजे मोटर. पंप म्हणजे इकडचं पाणी इकडे टाकायचं काम करते, इकडचं पाणी इकडं. मग हे मोटरने पाणी लावलं ह्याच्यात. ही पाईप आहे, ह्या पाईपातनं पाणी येते. इथं ऑलरेडी काय चालू आहे? जाळ चालू आहे. काय चालू आहे? मला सांगा, जाळ चालू आहे म्हणलं तर ते पाणी काय होणार? गरम होणार ना. जाळ चालू आहे, लय मोठा बॉयलर म्हणजे काय साधीची गोष्ट नाही, लय मोठा आग चालू. लय मोठा जाळ चालू आहे, इकडनं पाणी आलंय. आणि पाणी गरम, नुसतं गरम नाही झालं की एवढं गरम झालं की त्याची वाफ झाली. काय झाली? पाण्याचं रूपांतर आपण कशात केलं सांगा? कळते काय चाललंय सगळ्यांना? पाण्याचं काय केलं आपण? पण मला सांगा, एवढं आग इथं गरम झाली ती, आणि वाफ गरम झाल्यामुळे त्याच्यात प्रेशर तयार झाला. काय तयार झाला? वाफ काय झाली सांगा? आणि मला पाणी गरम करून आपण वाफ तयार केली ना, तर त्याच्यामुळे त्याच्यात काय तयार झालाय? फुल प्रेशरने ती ह्या पाईपलाईन मधनं ती वाफ गेली ह्या टर्बाईन कडे. फुल प्रेशरने काय गेली? वाफ. हवा नाही, आता काय ती? वाफ. पाण्याचं रूपांतर आपण कशात केलं? कशात केलं? बॉयलर मध्ये. बॉयलर मध्ये आग लावली होती ना, पाण्याचं रूपांतर कशात केलं? वाफ. स्टीम म्हणायचं. काय म्हणायचं? साधी सुधी स्टीम नाही, फुल प्रेशरने स्टीम गेली. कोणाकडे गेली फुल प्रेशरने स्टीम? टर्बाईनकडे. आणि टर्बाईनकडे स्टीम जर गेली तर टर्बाईन काय होणार? आणि टर्बाईन बिंगला ह्याचा अर्थ ती स्टाफ पण काय होणार? बिंगणार. आणि स्टाफ बिंगला की आपल्याला कुठली एनर्जी मिळणार? काय चाललंय? कुठला पॉवर प्लांट शिकतो आपण? थर्मल. काय केलं बघा, कोळसा आपण काय केला? जाळला. कुठे जाळला? बॉयलर मध्ये. बॉयलर मध्ये जाळल्यामुळे जी दूर निघाला ती कशात? स्टॅक मधनं बाहेर सोडला. बरोबर. ही जी मोटर आहे काय करते? तिकडचं पाणी इकडे टाकते. ही टाकली कुठं? बॉयलर मध्ये. मला सांगा, बॉयलर मध्ये ऑलरेडी जाळ चालू आहे, त्याच्यामुळे पाणी काय झालं? गरम. आणि गरम एवढं झालं की त्याची काय झाली? आणि स्टीम, हाय प्रेशरची स्टीम कोणाकडे गेली? आणि टर्बाईन काय व्हायला लागलं? टर्बाईन भिंगल्यामुळं शाफ्ट पण काय झाला? आणि शाफ्ट भिंगल्यामुळे जनरेटर मधनं कुठली एनर्जी मिळाली? कळलं का सगळ्यांना? पण